नमस्कार. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत प्रोफेसर माजी कुलगुरू डॉक्टर N.K. ठाकरे सर. सर जळगाव विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते आणि खूप ग्रेट आणि बुद्धिमान असे टीचर आणि मॅथमॅटिशियन. तर सर आता 90कडे आहेत आणि मला सरांचा एकूण प्रवास जाणून घ्यायचा आहे. सर तुम्ही सध्या कुठे राहताय आणि तिथे सध्या काय चालू आहे? मी मूळचा धुळे जिल्ह्यातला. माझा जन्म एका लहानशा खेड्यात झालेला आणि कोण जाणे, आय मीन द व्हेरी पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू गिव्ह द स्टुडंट्स रूट्स अँड विंग्स. तर त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या रूट्सकडे गेलेलो आहे. जिथे मी जन्मलो तर त्या गावात मी एक लहानशी शाळा चालवतो आणि कदाचित जगातला पहिला मी कुलगुरू असेल की ज्याने उच्च शिक्षण सोडलं आणि KG म्हणजे प्री प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशनकडे लक्ष देतो आहे. मला ते आवडतं, पण उच्च शिक्षणावरचा माझा विश्वास तर फारसा राहिलेला नाही. पण 20 जुलैला ह्या पोट्ट्यांनी जे आंदोलन केलं त्यामुळे मला आता आशा निर्माण झाली की शिक्षणात उच्च काहीतरी चांगलं होऊ शकतं. कारण गेली 10-12 वर्ष समाज मरगळलेला आहे. यस. तो घाबरतोय, तो भीतोय. मलाही बाहेर कुठे जायचं असलं भाषणाला तर माझी पत्नी अगोदर सांगते की हो फार कडक बोलू नका, आणि विशेषतः ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची नावं घेऊ नका. मी म्हणतो घेतलं तर बिघडलं कुठे, आपण काय फारसं चुकलेलं नाही. आणि इतरांना तसाच त्रास देतात दोषी नसताना, तसं आपल्याला पण देतील. आपण तो जगण्याचा भाग समजायचा. सर आम्ही मीडिया एज्युकेशन चालवतो. आता या तुमच्या उत्तराला धरून माझा हा प्रश्न आहे. आणि आता खरं तसं पाहिलं तर समांतर मीडिया म्हणजे सोशल मीडिया एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झालंय. लोक त्याच्यावर व्यक्त होतात, मग सरकार त्यांचे फेसबुक पेजेस बंद करतं. जसं आता समजा रवीश कुमार सारखे इंडिपेंडंट पत्रकार आहेत, तर प्रणव रॉय होते. त्याच्यानंतर असे अनेक लोक आहेत की जी स्वतंत्र पत्रकारिता करत आहेत. पण तरी सुद्धा आपल्या देशातलं जे वातावरण आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंवा अभिव्यक्त होण्यासाठी, तर हे वातावरण तुमच्या काळात कसं होतं आणि आता काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मी स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ 10 वर्ष अगोदर जन्मलेलो. तर वातावरण म्हणजे मला माहिती नाही जादू कुठली होती तेव्हा. काही तुमचा आजचा जे सगळं उपलब्ध आहे सोशल मीडियाची, स्मार्टफोन वगैरे, ते काही तेव्हा उपलब्ध नव्हतं. पण वातावरण असं होतं की मला आठवतं 48ला जेव्हा गांधींचा खून झाला, माझं लहानसं खेड, मी 4थीत पास झालो होतो नुकता. मी 4थीत होतो. 5 नंतर जून वगैरे मे मध्ये होतो. तर तेव्हा अशिक्षित असलेले माझे वडील, तर त्यांनाही त्याचं दुःख झालं. आमच्या गावात वर्तमानपत्र यायचं नाही. कंदिलावर आम्ही अभ्यास करायचो. सायकल कोणाकडे असली म्हणजे फार श्रीमंत समजलं जायचं. अशा वातावरणात गांधींबद्दल तेवढं त्यांना आत्मीयता कशी निर्माण झाली असेल हाच आम्हाला प्रश्न पडतो.
आणि मला सुस्पष्ट आठवतं की असे इतरही लोक आले आणि ते चक्क रडत होते. अरे बाप. मला वाटतं ह्या उदाहरणातच आपल्याला कल्पना येईल की त्या वातावरणात त्या काळचं कसं असेल. म्हणजे बघा सर, माध्यम तेव्हा इतकी प्रभावी नव्हती. म्हणजे तुम्ही म्हणताय की गावात कदाचित त्यांच्या गावात एखादा रेडिओ असेल तेव्हा, कदाचित, मला म्हणजे सर म्हणतायत तर कदाचित नसेल, पण ते वातावरण गांधीमय आणि स्वातंत्र्य मिळावं असं होतं. तुम्हाला लहानसं म्हणजे किस्सा सांगतो. तेव्हाचे नेते पण किती पॉवरफुल होते की त्यांची हत्या झाली मजेशीर- म्हणून एक साधा, एक सर्वसामान्य माणसाला त्याचं रडू येतं, त्याचं दुःख होतंय. एक मजेशीर किस्सा सांगतो. मुंबईतल्या गोवाल्या टँकवर 8 ऑगस्टच्या रात्री काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं ठराव केला की उद्यापासून 9 ऑगस्टपासून क्विट इंडिया मुवमेंट सुरू करायची. काही माध्यमं नव्हत्या, फोन देखील नव्हते. मला वाटतं फोन आले तर मी पुणे विद्यापीठात प्रोफेसर झाल्यानंतर, टिळक प्रोफेसर झाल्यानंतर, तेव्हा मी पहिला फोन घेतला स्वतःचा. म्हणजे त्याच्यावरनं कल्पना आहे. तर त्या ठरावानुसार दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता अमरावती जिल्ह्यातल्या वणी नावाच्या गावात क्विट इंडिया अच्छा. मोर्चा निघाला. हा, कसं झालं असेल? ही जादू होती. जादू आहे. आणि आपण बघतो ना सर, जेव्हा गांधींचं हे झालं आणि त्यांची जेव्हा अंत्ययात्रा निघाली होती सर, तो फोटो आम्ही आता बघतोय, तर सर किती लोक सर झाडावर आम्हाला लोक तर काहीच बसलेले. पाठवा, आम्हाला तर म्हणजे तो फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्या माणसाचा काय संदेश म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला असेल की ती लोक तिथपर्यंत पोहोचली. म्हणजे संदेशाची कुठलीच माध्यम नसताना. काय, मी अलीकडे त्यांचं मूळ जे आत्मचर्य कथा आहे त्यांचं सत्याचे प्रयोग मी वाचलंय बऱ्याच वेळेला, पण मूळ त्याचं मराठी भाषांतर जे माझ्या जन्मभरी झालेलं, तर ते वाचतोय. अच्छा. तर ते वाचत असताना कळतं की हा माणूस निराळच होता. म्हणजे आजचे राजकारणाची जी काही हे चालू आहे त्या पार्श्वभूमीवर तो माणूस फार अस्सल होता. म्हणजे काही त्याचे सत्याचे प्रयोग असतील, ते हेल्थच्या बाबतीत असतील, दक्षिण आफ्रिकेत समजा एखादा रोगराई सुरू झाली असेल तर तो इतरांना सांगायचा नाही, फक्त मी पण येतो तुमच्याबरोबर. म्हणजे ते रोगराईचा त्रास मलाही होईल याची त्याला भीती वाटत नाही त्या माणसाला. आता त्यांनी टॉलस्टॉय फॉर्म काढलं, त्याच्यावर त्यांनी बेसिक एज्युकेशन म्हणून त्यांचा जो होता तो प्रयत्न केला चालवायचा. तर त्यांचं असं नव्हतं की इतरांच्या मुलांनी माझ्या टॉलस्टॉय फॉर्मवर शिकायचं आणि माझी पोरं मात्र बॅरिस्टर व्हायला इंग्लंडला किंवा अमेरिकेत जातील, असं नव्हतं. आतून बाहेरून अत्यंत सच्चा माणूस होता. आणि आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या देशात जन्मलेला खरा हिंदू फक्त गांधी होता. सर, आजचं जे CGP मुलांनी केलेलं जे आंदोलन आहे, तर मला वाटतं गांधींची प्रेरणा या मुलांपर्यंत पोहोचली ना. तोपर्यंत काही माझ्या तेवढं लक्षात आलं नाही, पण आता अभिजित दिपके जो मुलाखत देतोय तो अलीकडे मात्र गांधींचं नाव घ्यायला. आजच त्यांचं कार्यकारिणीची मीटिंग संभाजीनगरमध्येच मीटिंग आहे. हो, तो इथलाच आहे ना. हा, तर मला वाटतं त्यांनी लढते रहो. येस. आणि त्यांचं आंदोलन त्याला जोड द्यायचं असेल तर आमच्यासारख्याला कधीतरी जायचंय, पण माझ्यासारख्याला आनंदाने त्यांच्या आंदोलनात मरायला आवडेल. क्या बात आहे, क्या बात आहे सर, मस्त. ही खूप मोठी प्रेरणा आहे सर, नाही त्याच्या मुलांसाठी पण. नाही, कारण काय आहे, आम्ही काहीच करत नाही. आमची पिढी, आम्ही मुलांना घडू शकलो नाही, तर ह्या सोशल मीडियानं ही नवी पिढी त्यांची भाषा नाही राहिली. हो. आणि शिव्या ते देतात त्याचं मला दुःख नाही आहे. कारण हे आजचे राजकारणी जे आहेत त्यांच्या इतक्या घाणेरड्याशिवाय
म्हणजे अगदी ओपनली दुसरं कोणी दिलेलंच नाही. नाही. हम्म. आता इथे नोटबंदी केली हम्म. 2016 मध्ये. हो 8 वाजता अनाउन्समेंट केलं मुख्य हो. प्रधानमंत्र्यांनी, आणि हा माणूस जपानला गेला. हम्म. म्हणजे इथे लोक मरतायत लाईनीत, म्हणजे हा कसला राजा? हिटलरच म्हणावं लागेल सर. नाही, हिटलर आता एन्जॉय करतोय. हिटलर मला नाही वाटत दिवसातनं 5 वेळा कपडे बदलायचे. म्हणजे यांना आत्म या देशाबद्दल प्रेमच नाही. आणि यांचं जे संस्कृती प्रेम आहे ते वेगळे आहे. गांधी खरा होता, नेहरू खरा होता. आणि आमच्यासारखी माणसं ज्यानं नेहरूला प्रत्यक्ष ऐकले, राधाकृष्णनला प्रत्यक्ष ऐकले, V.K. कृष्णमेनन नावाचे जे डिफेन्स मिनिस्टर होते, नेहरूने त्यांना नंतर राजीनामा द्यायला लावला किंवा एक प्रकरण उद्भवलं, तर तिथे नैतिक जबाबदारी घेण्याची त्यांची मानसिकता होती. कारण हा माझा खात्याचा कारभार आहे, तिथे जर व्यवस्थित होत नसेल, मी दोष. लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा मंत्री असताना लहानसा ऍक्सिडेंट झाला. आता तर हे चक्क म्हणजे मला वाटतं ते होतं ना, म्हणजे नाही नाही नाही, मग आमचं काही जरूर नाही, आम्ही फक्त एन्जॉय करायला लावलो तसं आहे त्यांचं. आणि हे आता रोड का करतायत तुम्हाला माहिती आहे का? खूप रोड होत आहेत ना. हो, एक झाला तर पुन्हा तिथेच दुसरा. हो, आता इकडे पुन्हा तिसरा. त्याचं कारण असं आहे की अडाणी वगैरे या उद्योगपतींनी त्यांच्या मदतीने, कारण हे 10-12 पासून चालू होतं की मोदींना पुढे आणायचं म्हणून, तर त्यांनी देशातले सगळे सिमेंटच्या फॅक्टऱ्या घेऊन टाकल्या आहेत विकत अदानींनी. अच्छा. आता ते जर एवढं सिमेंट आता उत्पन्न करताय, ते खपायचं कसं? आणि तुम्ही जर थोडंसं पाहिलं, आता कॉन्ट्रॅक्टर्सवर बोंबलायला लागले. ते म्हणतात की आम्ही चांगलं काय काम करणार, कारण 40% यांना पैसे द्यावे लागतात. तर अलीकडेच आता ते कुंभमेळा वगैरे होणार. मला ही मोठी शोकांतिका वाटते की 12 वर्ष नंतर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हे 37,000 कोटी रुपये खर्च करणार, आणि प्राथमिक शिक्षणासाठी काय 25,000 कोटी पण लागणार नाही. शाळा बंद होत आहेत प्राथमिक. 18,000 प्राथमिक शाळा बंद आहेत महाराष्ट्रातल्या बंद झाल्या. आता ह्या कोणासाठी होत्या? गरीब लोकांसाठी होत्या. म्हणजे त्यांना धर्माच्या नावाखाली, आणि मला कधी मार्क्सवर तसा विश्वास नव्हता, ते म्हणायचे की धर्म ही अफूची गोळी आहे. पण कोण जाणे, मला वाटलं की माझं चुकत होतं आणि मार्क्स हा किती खरा होता असं वाटायला लागलं. पण कोणी काहीच करत नाही. आणि मध्यम वर्ग तर काही बोलायलाच तयार नाहीत, कारण तिची पोटं भरली, प्रत्येक घरात गाडी घेण्याची परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती निर्माण केली ती मनमोहन सिंग. जेव्हा 90 साली इराक आणि ते युद्ध सुरू झालं अमेरिकेने त्यांच्यावर केलं, तर त्यानंतर सोनं नव्हतं आपल्याकडे. आपल्याला सोनं गहाण टाकावं लागलं होतं इंग्लंडमध्ये. पण जेव्हा 91 साली PV नरसिंहराव पंतप्रधान झाले, आणि त्यांनी मनमोहन सिंगना, जे वेल नोन असे अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांना अर्थमंत्र्याची जबाबदारी दिली, तर त्यांनी सगळं बदललं. त्या मोकळी थोडी अर्थव्यवस्था केली त्यांनी. तर त्याचे फळं जी आहेत ती आत्ताच्या पिढीला मिळत आहेत. आपला कदाचित विश्वास बसणार नाही की 1980-90 मध्ये आम्हाला पगार प्रोफेसर म्हणून विद्यापीठातले 400, 700, 1200 असे होते. आणि आता तर लेक्चरर सुरुवात केली, लेक्चररच्या आता असिस्टंट प्रोफेसर म्हणतात.
सहज लाखाने सुरुवात होते त्याची, हो लाखांनी सर. लाखाने सुरुवात. येस. त्यामुळे राहणीमान हे झाले. तुम्ही पहिले कुलगुरू होते जळगाव विद्यापीठाचे. तो कसा होता सर, म्हणजे तो काळ कसा होता आणि काय होतं विद्यापीठामध्ये? कशी पुणे development विद्यापीठाच्या झाली पुढे? कक्षेत आम्ही होतो तेव्हा. बर. आणि गंमत अशी की इथे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला होतं, हा हा. पुणे विद्यापीठ पुण्याला होतं. तर औरंगाबाद ओलांडून जळगावला वगैरे जावं लागायचं. हा हा. तर जळगावमध्ये सत्ता कोणाची? पुण्याची. अच्छा. हा. आणि त्यामुळे लोक असं म्हणायचे की तो त्यांचा मतदारसंघ झाला होता. राजकारण शिक्षण क्षेत्रातच जास्त पाहिजे. तर त्यामुळे आमच्याकडे शिक्षणाचे फार हाल होते. त्यामुळे तिथल्या लोकांनाच वाटत नव्हतं की आपल्याकडे जे विद्यापीठ होईल ते चांगलं होईल की नाही. मला लोक कोटेशन द्यायचे नाहीत. ते म्हणाले की इथे विद्यापीठ चालणार नाही, ओके. कॉप्या करून लोक सगळं बंद करतील. आम्ही आमचा एक कागद तुम्हाला कोटेशन देण्यात कशाला खर्च करायचा, अशी परिस्थिती होती. पण कोण जाणे आम्हाला यश आलं. आणि सगळ्यात ट्रॅजेडी अशी होती की असेंब्लीनं महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिलनं ठराव जरी केलेले असले तर राजकारणी लोक त्यांना मात्र त्यांची महाविद्यालय, विशेषतः BEd, इंजिनिअरिंग, मेडिकल हे पुणे विद्यापीठात राहू द्यायची होती. कारण त्या नावाने त्यांना कॅपिटेशन फी तेव्हा जास्त होती. कारण त्यामुळे राजकीय पाठिंबाही नव्हता. पण आम्ही बदलून दाखवलं. आणि ते एकट्या हात काही करू शकत. हो ना सर. जसं आताच्या कॉक्रोचचं नाव असलेल्या पोराने करून दाखवलं, तसं सर्वसाधारण जनतेने तिथं करून दाखवलं की राजकारणाची इच्छा नसेल आपण यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि गंमत म्हणजे आम्ही कॉपी बंद करू शकलो. एक किस्सा सांगतो. हिंदीचे कादंबरीकार नरेश मेहता म्हणून, त्यांना कादंबरीबद्दल हे मिळालं होतं. ते इंदोरला राहायचे. इंदोर जळगावपासून थोडंसं जवळ आहे. तर 96 मध्ये, म्हणजे माझं ते 6वं वर्ष होतं, आम्ही एक हिंदीची कॉन्फरन्स घेतली ऑल इंडिया. तेव्हा मग ते आमचे तज्ज्ञ जे प्रोफेसर सगळे ते गेले, त्यांना त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं म्हणून. पण त्यांना दम्याचा त्रास होता. बर. तर तुम्हाला विश्वास बसेल की नाही सांगता येत नाही. ते म्हणाले अरे मलाच तिथे यायचंय जळगावला म्हणाले. ओके. हिंदीत कुलगुरूंना कुलपती म्हणतात. ज्या कुलपतींनी म्हणजे कुलगुरूंनी नकल बंद कर दी उसके दर्शन लेने के लिए मुझे जाना है. क्या बात है. याच्यावरनं त्याचा इम्पॅक्ट काय झाला होता हे आपल्या लक्षात आहे. पण मग सर तुम्ही कुलगुरू राहिले, प्रोफेसर राहिले, गणित हा विषय तुमचा आवडीचा विषय आहे. आणि आत्ताची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झाली त्याविषयी तुमचं काय मत? गुणवत्ता शिक्षणात वाढवायची असेल तर पैसा लागतो. आणि ही वरती किती चांगलं दाखवून वर्ण गुणवत्ता लादता येत नाही. ती प्राथमिक माध्यमिक पासूनच यायला पाहिजे. हे लोक 1% पण जवळजवळ शिक्षणावर खर्च करत नाहीत. हो सर. आणि अपेक्षित कोठारी कमिशनच्या रिकमेंडेशननुसार, शिफारशीनुसार 6% खर्च केला पाहिजे. सर आता खूप कमी झाला. म्हणजे आता 1.25% उलट म्हणजे बाकीचेही करत होते चांगलं असं नाही. आणि हे राजकारण सगळ्या ठिकाणी आणतात. ह्याच्यात गोड नावाचा खाली प्रोफेशनल प्रोफेसर वगैरे वगैरे, ते अनुभवी वगैरे प्रोफेशनमध्ये तज्ज्ञ असले लोक आणायचे. काही चड्डीवाल्या माणसांना घालण्याचं त्यांचं सगळे. त्यांना ते ज्याला इंडियन नॉलेजच्या नावाखाली
ऐकी ह्या देशाला पुन्हा 16व्या शतकात 17व्या शतकात न्यावं असं वाटते. चातुर्वर्ण्याला हे लोक नाकारत नाही. ह्या लोकांना वर्णव्यवस्था हवी आहे आणि ती हे कारण मधल्या काळात काँग्रेसच्या ह्याच्यात ते फार चांगले होते असं म्हणणार नाही आम्ही, तेव्हाही त्यांच्या विरोधक होतो. फार नाही चांगलं झाले पण तरी त्यांच्यात लबाडी नव्हते. लबाडी बरोबर. हे तर सगळे कोल्हे लांडगे आणि शिक्षणाच्या बाबतीत ही लांडगी पण फार वाईट आहे. आपण कदाचित शाळेत शिकत असताना तुमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकानं किंवा शिक्षकानं सरांनी सांगितलं असेल की वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट देन समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन एव्हरीथिंग इज लॉस्ट. हे झालं वैयक्तिक बाबतीत. तसंच राष्ट्राच्या ह्याच्यात राजकारण हे हा एक मुद्दा येतो, समाजकारण हा दुसरा मुद्दा येतो आणि शिक्षणकारक मी महत्व देतो त्याला हा मुद्दा आहे. राजकारण झालं तर आज बिघडतं थोडंफार पण फार बिघडत नाही. तर ही पोरं एकत्र आली, सुरू केलं आणि 1 महिन्यातच त्यांनी हाकलून लावलं, हादरवून सोडलं. त्यांना सलाम केलाच पाहिजे. म्हणजे फार बिघडत नाही असंच त्याचा अर्थ. समाजकारण जे हिंदू 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 आम्ही आणि तुम्ही, इतका नालायकपणा दुसऱ्या राजकारण्यांनी वाजपेयी धरून कधी केला नव्हता. आता हिंदू मुस्लिमचा प्रश्न निर्माण होतोच कुठे. 47 सालीच त्यांच्या पुढे 1947 त्यांच्या पुढे प्रश्न होता की इथे राहता का तिथे राहता. जेव्हा ज्या मुसलमानांनी ठरवलं की इथे राहायचं त्यांना मी देशभक्त मानतो. ते राहिलेच. प्रश्न तिथे संपला पाहिजे होता. बरोबर. पण हे राजकारण करण्यासाठी म्हणजे त्यांना पाकिस्तान जायला का सांगतात, जेव्हा त्यांना संधी होते ते गेले नाही. आणि गंमत म्हणजे हे सो कॉल्ड जे हिंदू आहेत ते आपली मुलं बाळं मात्र शिक्षणाला परदेशात पाठवतात. येस सर. त्याला तर आणि हा गोवंश वगैरे गोहत्या वगैरे, तर जो धर्म अहिंसा पाळतो त्या धर्माच्या लोकांचे कारखाने जास्त आहेत. आणि हिंदू किंवा ते जैनी त्यांच्यातच म्हणतात हे जास्त गाई म्हशींचं मांस निर्यात करतात कारण त्यांना पैसा प्रिय आहे, जनता प्रिय नाही. लोकांचं कल्याण प्रिय पाहिजे त्यांना वाटत नाही. सर मग भारतीय विद्यापीठांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कशावर भर द्यायला पाहिजे, म्हणजे ऍज अ आमची त्यांनी प्रायव्हेट शिक्षणावरच जोर द्यायला पाहिजे. प्रयोग सरकारी विद्यापीठांमध्येही करता येतात. आजच्या भाषणात तो मुद्दा मला घ्यायचा होता पण मी थोडंसं प्रताप रावत संस्था हे ज्यांना सन्मान मिळाला ते आणि चांगुलपणा माणसाचा कसा पाहिजे त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं. तर मी कुलगुरू असताना प्रयोग केले. आता शेतकरी हा मुख्य आपला म्हणजे 40% उत्पन्न हे जे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असतं त्यात 40% शेतकऱ्यांचं असतं. म्हणजे कारखानदारांना वेल्थ म्हणजे निर्माण करणारे असं म्हटलं जातं, पण शेतकऱ्याला म्हणत नाही. कसं उलट शेतकरीच खरा वेल्थ प्रोड्यूस करत असतो. कारण काळी जमीन त्याच्यावर सगळं ते पाऊस पडला की ते हिरवं करतो, ते खरं उत्पन्न आहे. दॅट इज रिअली इन्कम. पण त्यांना मानत नाही. तर शेतीकडे शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष इथे केलं जात आहे आणि सर्वसाधारण जनतेचं भलं व्हावं हा दृष्टिकोन न ठेवता आपल्यात काही मित्रांचे फायदे व्हावेत, कारखानदारीचे फायदे व्हावेत, हा जर ती नॅशनल पॉलिसी झाली ते चांगलं नाही.
ती गद्दारी आहे. देश कधीच पुढे येणार नाही. पुन्हा रिपीट करता का तो? सर, भारतीय विद्यापीठांनी शिक्षणामध्ये कुठले प्रयोग केले म्हणजे त्यांची गुणवत्ता राहील असं मानत? तर मी तो प्रयोग असा केला हम्म. की शेतकऱ्यांना पेस्टिसाइड्स लागतात, हा. पुन्हा ॲग्रिकल्चरसाठी ॲग्रोकेमिकल्स लागतात. येस. तर माझ्या विद्यापीठात मी तज्ज्ञांच्या मदतीनं हा हा आणि इन्सेक्टिसाइड्स प्रोड्युसिंग कंपन्यांबरोबर संपर्क साधला की तुम्हाला कशी माणसं तयार पाहिजे. ओके. हा हा. बर. आणि त्यांच्याशी त्यांना तर एवढं स्वातंत्र्य दिलं मी की 2 वर्षाचा MSc चा कोर्स तयार करायचा तुम्ही. हा हा 20 पेपर्स, 20 कोर्सेस, हा हा 4 सेमिस्टर्समध्ये, प्रत्येक सेमिस्टरला 5 प्रॅक्टिकल्स तुम्ही सांगायची काय शिकवायची. बर. तर मी MSc इन केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन इन पेस्टिसाइड्स अँड ॲग्रोकेमिकल्स हा हा. हा कोर्स सुरू केला. हा जगातला एकमेव कोर्स आहे. ओके. तर तो कोर्स मी फक्त एक उदाहरण देतो. 95-97 जी माझी बॅच होती, बर. कारण 96 पर्यंत मी होतो, माझ्या काळातच मी सुरू केलेलं होतं. तर त्यात 18 मुलांना आम्ही प्रवेश दिलेला होता. आणि आज 26 एप्रिललाच हा हा त्या विषयाची केमिस्ट्रीची ॲल्युमिनियमची मीटिंग होती. त्याला मला त्यांनी बोलवलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या 18 मुलांपैकी 7 मुलं एंटरप्रेन्योर्स आहेत. जस्ट इन द प्रपोर्शन. गुड गुड. म्हणजे ज्या विद्यापीठाला पहिल्या दिवशी 1 इंच जमीन नव्हती, 1 दिडकी दमडी पैसा नव्हता, नव्हता. त्या विद्यापीठाच्या देवांग नावाच्या मुलानं बेंगलोरमध्ये त्या बॅचचा मुलगा 5.6 एकर जमीन विकत घेतली. ओके. म्हणजे तो जो कोर्स आहे त्याला अजून भयंकर मान्यता आहे. त्याला जगात फक्त माझ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तो कोर्स आहे. असे प्रयोग करता येतात. मी बरेच केले. बरोबर. आणि तेव्हा एक बरं होतं, पण आर्थिक दृष्टिकोनातनं थोडा विरोध व्हायचा. विरोध करणारे राजकारणी तेव्हा कमी होते. ब्युरोक्रेसी जी आहे ते आता शिक्षकांना म्हणतात TET करा, अमुक करा, पुन्हा एकदा TET झाली की पुन्हा करा. आणि एकदा हा IAS झाला, एकदा हा IPS झाला की त्याच्या मात्र आयुष्यात कुठली परीक्षा नको असते. त्याला सगळी बंधनं आहे. ही जी डिकोटॉमी आहे, ॲब्सर्डिटी, ही जी जे एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय, मला वाटतं याच्यावरही सरकारनं समाजाने विचार केला सरकारने. तर तो माझं ते उदाहरण आहे. प्रयोग करता येतात, तेव्हाही करता येतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता खूप सारे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आलेले आहेत, तर मुलांना हाताला काम मिळेल आणि त्यांना प्रॅक्टिकली शिकवलं पाहिजे, तर जेणेकरून ती मुलं पुढे जाऊन यू सी यू विल हॅव टू हॅव इनोव्हेशन. तर मी असं समजतो, आता स्टेट युनिव्हर्सिटी तुम्ही बोलूच नका, कारण हे पैसाच देत नाही. आणि पैसे देण्याच्या अगोदर जे काही स्ट्रक्चर आहे ते करप्ट आहे. म्हणजे असिस्टंट प्रोफेसरची जुन्या गव्हर्नमेंटने मंजूर केलेली जी पोस्ट असेल ती जर आज भरायची असेल तर बऱ्याच ठिकाणी पैसे द्यावे लागतात, तरच जाहिरात करत आहे. खूप भ्रष्टाचार आहे सर त्यामध्ये. तर तुम्ही कोणालाही विचारा, मंत्र्याला हे लोक शिक्षणासाठी होणाऱ्या काही जी काही प्रगती असेल किंवा पोस्ट भरायची असेल तर राजकारणी मंत्र्यापासून खिशे भरतायत. आणि मग तो येणारा टीचर काय असेल? नाही, तो चांगला असू शकतो, कारण प्रायव्हेट मधले वाईट आहेत असं म्हटलं तर MGM चांगली कशी होईल? हो. आय मीन तुम्ही आफ्रिकेतलं जे मागासलेले लोक आहेत तर त्यात हुशार कोणी असणार असं मानण्याचं कारण नाही. कुठलाही समूह असतो तर त्यात चांगले वाईट त्यांना घडवावं लागतं. आता दलित समाजातील मुलं आता खूप शिकली. किती मुलं चमकतायत? खूप सर. का चमकतायत? शिक्षण.
आता माझ्यावर एक प्रसंग असा आला की अमेरिकेतलं एका प्राध्यापकानं जे तिथे फुल टाईम नोकरी करत होते आणि पुणे विद्यापीठात पण फुल टाईम करत होते. बापरे. हा तिथले नागरिक अमेरिकेचेच होते. हा हा. हा मी जबाबदारीने बोलतोय. ओके. ते मला म्हणते, तू कुणब्याचा मुलगा, तुझा बाप बैलाचा मागे फिरणारा, तुझा आणि गणिताचा काय संबंध? हा. जी मानसिकता जी आहे जी आहे ती बदलायला पण आता त्या कॉक्रोचने दाखवून दिलं की दाखवून दिलं. कॉक्रोची तेवढाच ताकद. येस सर, हे सगळे कॉक्रोचेस. की गणित हा विषय जो आहे, पहिले खूप डिमांड होतं, म्हणजे BSc गणित, MSc गणित करून जाणारा, PhD. गणिताचं स्वरूप बदललं का सर? मॅडम, स्वरूप प्रत्येक विषयाचं बदलत पदोपदी चाललं. बदलत राहिलं आणि ते Okay. जर बदललं नाही हम्म. तर मग ते डबकं होतं. हा. येस. आता सगळ्या स्तरांवर हम्म. सगळ्या विषयांमध्ये इतकी प्रचंड प्रगती होत आहे हम्म. की एकट्या विषयामुळेच भलं होईल असं नाही. हम्म. आता टीमवर्कला महत्त्व येत आहे. हम्म. आता जेट विमान पहिल्यांदा जेव्हा तयार झालं, ते काही एरोस्पेस इंजिनियर्स फक्त केलं नाही, हो. त्यामध्ये मॅथमॅटिशियन्स होते, फिजिक्सचे लोक होते, केमिस्ट्रीचे लोक होते, अशा टीम्स एकत्र आल्यावर ते नवनिर्मिती. येस सर. त्यामुळे बदलावं लागेल. हो. आणि याच्यासाठी नेहरूंनी जशा रिसर्च इन्स्टिट्यूट्स निर्माण केल्या, Okay. IITs हा, केल्या, हा. हे रोड फक्त बांधतायत, पण त्याने एक तरी धरण बांधले का? हा, नाही. एक तरी अशी नावारूपाला आलेली एक तरी शैक्षणिक संस्था बांधली आहे का? नाही. काय केलं? आणि शिव्यांचं, ती नोएडाची 15 वर्षाची मुलगी, तिला आता ते ट्रोल करताय. ट्रोल करताय ऋतुजा. ती वाईट बोलली म्हणून ट्रोल. म्हणजे ह्या देशात जन्मलेली हिंदू मुलगी देखील सुरक्षित नाही नाही. असाच वातावरण आहे. येस सर. मग एक शेवटचा प्रश्न घेऊ की ही सगळी समाज परिस्थिती आहे आपल्या समोर, तर अशा वेळी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मला वाटतं तरुण पोरांनीच मला शिकवलं पाहिजे की बा म्हाताऱ्या तू काय केलं, त्याने प्रश्न विचारला पाहिजे. मला वाटतं आमचं काय होतं, उदाहरणार्थ हा हा. मी पहिल्या पिढीचं शिकणार आहे. येस सर. आमच्या आईला 20च्या पुढे मोजता येत ओके. आणि मी गणिताचं आहे. हा. यात काही का असेना, त्या जुन्या काळात मी गणितात 2 नंबरचं होतं, पर्यावरण याच्यात काम, त्याची पुस्तके विद्यापीठाला लावली जातात. 3 सर्जन होतं MS, हा. 4था फार्मसीचा होता, 5वा तो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे आणि 500 कोटीचा सोलापूरला त्याचा कारखाना आहे. कारखाने. हो. हे जे होत होतं, हा हा. कारण खालच्या स्तरावरचे आम्ही, हो हो. ग्रामीण भागात ग्रामीण भाग. हे जे उडी मारू शकत होते ते आज शक्य नाही. हा. कारण तुम्ही ग्रामीण भागावर प्राथमिक शिक्षणाला पैसा देत नाही, माध्यमिक शिक्षणाला पैसा पैसा देत. देत. करप्शन सगळ्या ठिकाणाचं शालार्थ प्रकरण चालू आहे. हो. म्हणजे अशा कुठली एरिया आहे की जिथे घाण नाहीये, हम्म. आणि हे सगळं लोकांना भुलवून धर्माच्या नावाखाली, इथे काय धर्माचा संबंध काय येतो? हम्म. जगणं महत्वाचं असतं. आणि आमच्यासारख्या बाहेरच्या माणसांना वाटतं की ती मुसलमान मंडळी बिचारी शिकलेली नाही, शिकू देत नाहीत तुम्ही, तर रोजीरोटीच्या ह्याच्यातच त्यांचं सगळं जातं. सगळं जात. आणि ते पाकिस्तानकडे पाहतात आणि तुम्ही कशाकडे पाहता? तुम्ही तर हिंदूंकडे पण पाहत नाही. तर मग थोडा मी ही परिस्थिती आहे, तर या मुलांना तुम्ही काय संदेश द्या? नाही, मला वाटतं आय हॅव लॉस्ट द राईट ऑफ ॲडवायझिंग देम. नाही सर. त्यांना सल्ला देण्याचा अधिकार मला नाही. मी फक्त एवढंच त्यांना सांगेन, हा हा. कॉक्रोच बना आणि तुम्हाला एखाद्या माणसाची आहुती द्यायची असेल तर मी तयार आहे. हा मरण उपोषण करायला. मी अण्णा हजारे नाही, मला लबाड्या करता येत नाही,
देता ना सर? थँक्यू सर, नाही. तुम्ही खूप वेळ दिला. नाही, ठीक आहे.